हे ताई, पहिल्यांदा हा मसाला पाहून घे. हा मसाला कसा आहे आणि कशाचा आहे. हा मसाला असा आहे की हा कोणत्याही भाजीले कशालाही चालते. तू कोणतीही भाजी बनवू शकते याच्यातून. ते पाहून घे पहिले. हे आहेत तर्रीच्या लाल मिरच्या, हे मसाल्याचं फूल, हे धनी आणि हे आहेत तीळ. याच्यात आहेत लवंग, मिऱ्या आणि कलमी आणि हे आहे खोबरं. या वस्तू पाहून घे. याच्यातल्या काही वस्तू आपल्याला भाजायच्या आणि काही वस्तू आपल्याला तळायच्या आहेत. तर आपण याला सुरुवात करू. भाजी कशाची बनवायची ते मी आता सांगतो. आणि याच्यात दोन वस्तू कमी आहेत पण ते आपल्याला वरून टाकण्यात मसाल्यात, ते मिक्सरच्या भांड्यात दाखवून तुले. चल आता चालू करू आपण. भाजी कशाची करायची ते दाखवत तुले. हे ताई, आता मा घरी आणला होता मोठा बाजार. हे काही करणं झाली नाही, थोडीशी हालतनं सुकली. आज आपण बनवू शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि ते बी मसालेदार. मटणापेक्षा कमी होणार नाही याची गॅरंटी 100%. चाल मग आता भाजीची तयारी करू. ताई, ही शेवग्याची भाजी जो खात नशील ना तो बी तुला आवडीनं मागेन की मी शेवग्याची भाजी खातो म्हणून. अशी तू शेवग्याची भाजी करून दाखवतो मी. चाल मग आता याची तयारी करू आपण. चाल आता आपण गॅस पहिले पेटून घेऊ. आता याच्यावर ठेवायची आपल्याला कढई. कढईत टाकायचा आपल्याला अर्धा मसाला. पहिले टाकायचा धनी, मग टाकायचं फूल, मग टाकायचे तीळ, मग टाकायचे आपल्याला मिरे आणि लोंगा, मग टाकायची कलमी. हे सगळं टाकून घ्यायचं. हे आपण आता कढईत टाकलं. आता याला अरत परत करून तेल टाकून भाजून घ्यायचं. तर याला आपल्याला अरत परत करायचं. आता तू म्हणशील की हे झारा काऊन घेतला. तर हा मसाला आपल्याला भाजून घेतल्यानंतर याच्यात तेल टाकून मसाल्याच्याच वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मसाला फटकन होतो. चांगला भाजायचा आहे. आता याच्यात टाकायचं ते तेल मसाल्यात. हे असं टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचा चांगला. खमंग भाजायचा वास येईपर्यंत. तेल आपल्या अंदाजाने टाकायचं. गॅस करायचा मीडियम आणि हा मसाला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. ताई, मसाला वास कमी, कलमीचा वास जास्त आला पाहिजे. तेव्हा समजून घ्यायचं की मसाला आपला हा भाजून झाला. आता आपला मसाला झाला, लाल पण झाला आणि वास पण येऊ राहिला कलमीचा. आता याला आपण काढून घेऊ. आता कढईत टाकायचं आपल्याला तेल. कढईत टाकू आपण तेल. आता हे टाकलं आपण तेल. आता तेल गरम होऊ द्यायचं पहिले. गरम झालं की याच्यात टाकायच्या मिरच्या, खोबरं आणि थोडासा लसण. या 3 वस्तू टाकायच्या आणि चांगल्या तळून घ्यायच्या. जाळायच्या नाहीत. फक्त थोडासा कलर चेंज झाल्यावर ताबडतोब काढून घ्यायच्या, नाही तर जाळून काढसान. आता आपलं तेल तपलं. आता सगळ्यात पहिले टाकायच्या आपल्याला तर्रीच्या लाल मिरच्या. हे तेल काढायचं नाही, त्यातलं तेल असंच ठेवायचं. हेच भाजीला घ्यायचं तेल, दुसरं तेल वापरायचं काम नाही. मिरच्या जाळायच्या नाहीत. थोडासा कलर चेंज झाला की मिरच्या काढून घ्यायच्या, पण चांगल्या होऊ द्यायच्या खमंग. नंतर मग मिरच्याच्या फुगतात. आता या मिरच्याचा झाला कलर चेंज. आता आपल्याला या मिरच्या काढायच्या आहेत. याचं तेल काढून घ्यायचं. राहायला बी थोडंफार तर चालते, काहीच फरक पडत नाही. उलट भाजी चांगली होते. याच तेलात खोबरं बी तळून घ्यायचं, पण ते जास्त लाल करायचंच नाही. कलर भुरकाच करायचा त्याचा. आता टाकू आपण खोबरं.
थोडासा लालवटपणा आला, खोबरं काढून घ्यायचं. आता हे आपलं खोबरं झालं, लालवटपणा आला, आता काढून घ्यायचं. बस लाल करायचं, काळं करायचं नाही. त्याला बी थोडंसं तेल राहिलं तर काही हरकत नाही, भाजी चविष्ट होते एकदम. आता तेलाचा गॅस बंद करायचा आणि हेच तेल भाजीला वापरायचं. आता आपण सगळा मसाला मिक्सरमधून काढू. आता तुम्हाला दाखवतो मिक्सरमधून कसा काढायचा. आता आपण जो जेवढाही मसाला तळून घेतला आणि भाजून घेतला तेवढा आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. सगळ्यात पहिले टाकायच्या गरम गरम मिरच्या तळलेल्या, सगळ्या टाकून घ्यायच्या. मग टाकायचं खोबरं, मग टाकायचं धनी आणि हा मसाला, फूल धनी जेवढा आपण भाजून घेतला तेवढा सगळा टाकायचा. सगळा टाकणं झाला की याच्यात वरून 3 वस्तू टाकायच्या. चिरलेला कांदा, अद्रक आणि थोडासा लसण, हे 3 वस्तू तशाच टाकायच्या, बिना भाजलेल्या बिना तळलेल्या. आता आपण याचा पेस्ट तयार करू. हे पहा, हे असं झालं आपला आता मसाला तयार. आता मसाल्याचं सध्या 5-10 मिनिटं बाजूला ठेवायचं आपल्याला. मग तुम्हाला सांगतो मसाल्याचं काय करायचं. आता बाकीचं आपण तयार करून घेऊ. पहिले आपलं तेल तसंच आहे कढईत. आता त्या कढईतल्या तेलाचं काय करायचं ते बी तुम्हाला सांगतो. आता आपलं तेल तपलं. आता हे शेंगा आणल्या आपण धुवून शेवग्याच्या, आणि आता हे टाकायचे आपल्याला तेलात, त्याच तेलात. सर्व टाकून घ्यायच्या. भाजी झटपट होते, जास्त टाइम लागत नाही. चांगल्या होऊ द्यायच्या फक्त फुल गॅसवर. परत परत करून घ्यायच्या आणि यायला आता 5-10 मिनिटं होऊ द्या. तर आपण पहिले थोड्याशा शेंगा फ्राय करून घेतल्या, म्हणजे तळून घेतल्या थोड्याशा मीडियम. आता आपल्याला टाकायचा लसण. पहिले अर्ध कच्च्या तेलातून काढून घ्यायच्या, मग टाकायचा लसण. अर्ध कच्च्या झालेल्या शेंगा टाकायच्या. आपला लसण झाला आता. थोडेसे हे करून घ्यायच्या लसणातून. मग टाकायची याच्यात हळद 1 चम्मच, हलवून घ्यायच्या. खालीवर खालीवर करून घ्यायच्या त्या शेंगा. आता टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, आपल्या आपल्या पद्धतीनं ज्याला जेवढं लागते तेवढं. एकदा डबल अशा फ्राय करून घ्यायच्या खालीवर खालीवर मीठ टाकल्यानंतर. आता आपण जो मसाला काढला तो वरून याच्यात भाजीत टाकायचा, शेंगात. अशा प्रकारे आपला पुरा मसाला याच्यात टाकून झाला. आता हे खालीवर खालीवर करून, आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी. तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्या अनुसार टाका. मला जेवढं पाहिजे मी तेवढं टाकलं. आता या भाजीला 1-2 उकळी आल्यानंतर, हे भाजी शिजल्यानंतर खाली काढून घ्या. भाजी खाण्यास तयार होते. आता आपली भाजी झाली तयार. भाजीवर पहा कशी तर्री आली मस्त. तर आता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर आपला आता इथं रेसिपीचा कार्यक्रम समाप्त.